स्वागत सोहळ्याची पाहत होतो स्वागत स्वागत करीतो आज स्वागत स्वागत करीतो आज स्वागत सोहळ्याची पाहत होतो स्वागत सोहळ्याची पाहत होतो शब्द फुलांच्या माला हो अंगणी घातला सडा हो शब्द फुलांच्या माला हो अंगणी घातला सडा हो गुरुतुल्य सर्वांचा सन्मान गुरुतुल्य सर्वांचा सन्मान स्वागत सोहळ्याची पाहत होतो स्वागत सोहळ्याची पाहत होतो स्वागत स्वागत करीतो आज स्वागत स्वागत करीतो आज स्वागत सोहळ्याची पाहत होतो स्वागत सोहळ्याची पाहत होतो निमंत्रणाने आले हो उपकृतांना केले हो निमंत्रणाने आले हो उपकृतांना केले आशीर्वाद लाभो सदा अम्मा आशीर्वाद लाभो सदा अम्मा स्वागत सोहळ्याची पाहत होतो स्वागत सोहळ्याची पाहत होतो स्वागत स्वागत करीतो स्वागत स्वागत करीतो स्वागत सोहळ्याची पाहत होतो स्वागत सोहळ्याची पाहत होतो आनंदाचा दिन आला हो शिक्षकांनी सहयोग दिला हो आनंदाचा दिन आला हो शिक्षकांनी सहयोग दिला हो गीत गाऊन स्वागत करू आपले गीत गाऊन स्वागत करू आपले स्वागत सोहळ्याची पाहत होतो स्वागत सोहळ्याची पाहत होतो स्वागत स्वागत करीतो स्वागत स्वागत करीतो स्वागत सोहळ्याची पाहत होतो स्वागत सोहळ्याची पाहत होतो। ये जो प्रोजेक्ट हम लोग कर रहे हैं ये हमारा रोटरी क्लब बॉम्बे सीफेस और SRCT हॉस्पिटल ट्रस्ट के साथ मिलके हमने ये प्रोग्राम किया है और हम उनके बहुत ही शुक्रगुजार है आभारी हैं। और ये प्रोजेक्ट काफ़ी सारे स्कूल्स में किया जा रहा है आज एक साथ मिलके। वो इसको स्कूल की अथॉरिटीज़ अच्छे से मेंटेन करें, हमारी एक इच्छा है। और ईयर के लिए हमने अभी आज ही डिसाइड किया कि यहाँ पर पानी का भी हम जो कमी है उसको दूर करेंगे बाय द हेल्प ऑफ SRCT हॉस्पिटल ट्रस्ट एंड रोटरी बॉम्बे क्लब और रोटरी। सर जो बड़ा बड़ा कंपनी है उनसे आप क्या कहेंगे कि आप ग्रामीण क्षेत्र में आदिवासी क्षेत्र में आके उनको स्कूल की जो कमतरता है वो कमी जो कर रहे हैं और आगे भी करेंगे कर रहे हैं। एजुकेशन है जो एजुकेशन फील्ड है, वाटर एंड सैनिटेशन है, उसके अलावा कम्युनिटी जो डेवलपमेंट है और इरिगेशन है। इस चीज़ में हम लोग काफ़ी सारे प्रोजेक्ट आगे आने वाले टाइम में लाने वाले हैं। जो हमारी सर्वे चल रही है इस समय उसको हम लोग आगे बढ़ाएंगे विद द हेल्प ऑफ आवर CSR इनिशिएटिव। तो नारायणा हृदयालय ग्रुप और रोटरी सीफेस के द्वारा ये एक CSR इनिशिएटिव है जिसमें हम सरकारी स्कूल जो हैं वहाँ पे स्वच्छता और वॉश इनिशिएटिव जिसके अंदर ये अभियान चला रहे हैं कि हम स्कूल के अंदर एक अच्छा टॉयलेट दें जिससे जो अपनी बच्चियां हैं वो स्कूल आ सकें। और इसका इम्पैक्ट ये होगा कि इनकी अटेंडेंस इम्प्रूव होगी, आगे जाके इनको पढ़ने के लिए मौका मिलेगा। और स्कूल में टॉयलेट होना बहुत ज़रूरी है क्योंकि यहीं से बच्चे सीखते हैं और इसी से इनका मनोबल बढ़ेगा और स्कूल आने का विश्वास होगा। और रोटरी और नारायणा इसके अंदर लगा हुआ है। पालघर हमने ये इसलिए चुना है क्योंकि यहाँ पे काफ़ी सारे ग्रामीण स्कूल हैं और इन बच्चों को ज़रूरत है पानी और टॉयलेट के लिए। यही हमारा CSR इनिशिएटिव है। और मैं एक ऐड करना चाहूँगा, बोलिए अपना प्राइम मिनिस्टर मोदी का पेट प्रोजेक्ट है टॉयलेट ब्लॉक्स फॉर गर्ल्स, एंड वी आर ऑल्सो इम्प्लीमेंटिंग इन अ वेरी बिग वे थ्रू द CSR initiative like Narayan Health also and Bombay Seaface and Mr. Raj Khosla ji from Bombay Mulund Hills.
He's coordinating very perfectly, and we hope to do much more projects like this before. ओके Later on. सर, तुमच्या शाळेमध्ये जो रोटरी क्लबने आता प्रोजेक्ट राबवला आहे, खास करून मुलींसाठी आणि मुलांसाठी टॉयलेट उपलब्ध करून दिले, तुम्ही काय सांगाल या संदर्भात? आज आम्हाला जे रोटरी क्लब ऑफ मुंबई आणि नारायण हेल्थ ग्रुप यांच्यामार्फत आज फार मोलाचं असं आम्हाला टॉयलेट उपलब्ध झालं. कारण ग्रामीण भागात आमची शाळा आहे, वारंवार सगळीकडे मागणी करूनसुद्धा आम्हाला मिळत नव्हतं. परंतु या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला आज हे टॉयलेट उपलब्ध झालं आणि मुलींसाठी चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध झाली. त्याबद्दल आमच्याकडून, विद्यार्थ्यांकडून आणि ग्रामस्थांकडून सर्वांकडून त्यांना धन्यवाद दिले. आनंद झाला. आमची शाळा ही ग्रामीण भागात आहे. सर्वच विद्यार्थी गोरगरीब कुटुंबातील आहेत, आदिवासी विद्यार्थी आहेत. आमच्या शाळेला पाहिजे तेवढ्या सेवा उपलब्ध नाहीत. अपुरे वर्गखोल्या आहेत आणि आमची शाळा ही 1 ते 10 पर्यंत वर्ग आहेत. जवळजवळ 350च्या वर आमच्या शाळेमध्ये विद्यार्थिनी आहेत. त्यांचं अध्यापन चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी भौतिक सुविधा चांगल्या असणे खूप गरजेचं आहे आणि त्या भौतिक सुविधांचीच कमतरता आमच्याकडे आहे. आमच्याकडे काही वर्ग आहेत त्याच्यावर पत्र्याचं शेड नसल्यामुळं ते गळतात, तर त्याची कमतरता आमच्याकडे आहे. अशा काही स्वयंसेवी संस्थांकडून जर आम्हाला अशा आमच्या सोयी उपलब्ध झाल्या, त्यांच्याकडून निधी उपलब्ध झाला किंवा त्यांच्याकडून भौतिक सुविधा आम्हाला उपलब्ध झाल्या, तर खरोखरच विद्यार्थ्यांचं शिक्षण हे आनंददायी करण्यात आम्हाला वेळ लागणार नाही. तसं आम्ही विद्यार्थ्यांचं शिक्षण चांगल्या प्रकारे घेतो, परंतु भौतिक सुविधा जर चांगल्या असतील तर शाळेचं वातावरण आनंददायी होतं. ह्याच आपल्या माध्यमातून अनेक संस्थांना मागणी आहे, विनंती आहे.